हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। माझा आजचा व्लॉग ना छत्रपती संभाजीनगरमधून चालू होत आहे, म्हणजेच मी माझ्या माहेरी आलेली आहे। हा माझा ना दुसरा ते तिसरा रिटेक आहे। ही चिल्लर पार्टी नुसतं ओरडते व्लॉगमध्ये, माझा आवाज कमी आणि त्यांचाच आवाज चालू आहे। मी काय बोलते त्यामुळे त्यात आवाज सुद्धा येत नाही आहे। सो मी कालच ब्लॉग स्टार्ट करणार होते, पण काल आमचा दिवस अर्धा हॉस्पिटलमध्ये गेला कारण हरीश ॲडमिट होता त्याच्यामुळे, आणि त्यानंतर मी काही ब्लॉग चालू नाही केला आणि माझी टिकली पण गेलेली पडून। नुसतं गोंधळ चालू आहे। हा एक शंभू इकडे बघ, शंभू आई बघितलं ही, आणि हे दोन आणि अजून दोन कुठे, तिकडे दोन आणि एक घरात आहे। एवढी सगळी चिल्लर पार्टी आमच्या घरात, आणि आता आम्ही सगळे बाहेर बसलेलो आहे। तर आम्हाला ना ट्यूब सेंटरला जायचं आहे, पण एवढं जास्त ऊन पडलेलं आहे, जीवावर आलेलं आहे जायचं, पण जाणं पण गरजेचं आहे कारण ती ज्वेलरी आम्हाला उद्या घालायची। त्यासाठी आता माहिती नाही आम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार आहे, पण तरी ताई आणि मी जाणार आहे कारण शिवानी कॉलेजला गेली, तिची कशाची तरी फायनल एक्झाम होती। आता आम्हाला दोघीलाच जायचं आहे, आणि त्यातल्या त्यात याचे नखरे वेगळे चालू आहे, मला हे आणा मला ते आणा, आणि माझा स्नॅप काढतोय। आता घरात लग्न आहे आणि हा असं होऊन बसलेला आहे। हरीश, कसं वाटतंय तुला एका ठिकाणी बसून? लय भारी भारी, जितकी मस्ती होती अंगातली तितकी उतरली पुरी। आता तो गाडी चालवणारच नाही एवढ्या फास्ट, कारण फर्स्ट टाइम एवढ्या फास्ट चालू आहे मी। आणखी त्याची पट्टी चेंज करायची होती। असा माझा हात ना हायेस्ट स्पीड मध्ये 120 होती। वा वा, त्याचाच हे आहे। हे जर आता माझ्या मम्मीने ऐकलं तर तो नक्कीच मार खाईल, 120 स्पीड जर ऐकली मम्मी तर। मला मारूच शकत नाही। हा आता लागलेलं आहे, आता नाही मारणार ना, पण आताच ना काल त्याची पट्टी चेंज करायची होती, आम्ही हॉस्पिटलला होतो, तर किती वेळ माझ्या हातच धरून पकडलेला होता असं घट्ट लगे। आम्ही तिथं होतो, तो पट्टी चेंज करायच्या वेळेस त्याला एवढी भीती वाटत होती, रडत वगैरे होता। तेव्हा म्हणतो देवा कुठून बुद्धी आली होती रे मला जायची। म्हटलं आता कळलं तुला, जाऊ दे याच्यानंतर नाही जाणार तू असं तसं। तो म्हणतो बघल मी, हा त्रास थोड्याच दिवसांपुरता आहे ना रे, जाऊ द्या। असो, आता ट्यूब सेंटरला जायचं आहे, सामान मी इथं का नाही मिळत काय माहिती, पण एक जण याच्या जवळच बसावं लागतं कारण त्याला उठताच येत नाही आहे। मम्मीचं काम आवरणं चालू आहे आणि शिवानी कॉलेजला आहे, त्याच्यामुळे मी इथे। आता मी पण चालले, कोणाला आवाज देशील आता? थोडंसं पण दूर गेलं का लगे फोन करतो मी, जर आंटीची गेली तर हॅलो लवकर ये लवकर ये, काही नाही असंच काम असतं। वाट बघून बघून मी थकले, आणि आंटीच्या इथं येऊन बसलेली तर आहेराच्या साड्या आलेल्या आहे, यांचं चेकिंगचं काम चालू आहे, कोणता कलर कसा आला काय। एवढ्या सगळ्या साड्या आलेल्या आहे, आणि बाहेर सुद्धा मंडपवाला आलेला आहे, पण उन्हामुळे तो आता दिसणार नाही। वहिनी काहीतरी करताय, काय चालू आहे हो तुमचं? मी सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवते, बर्फ फोडताय, मला वाटलं यांना जीवावर आलंय काहीतरी ठोकत्या की काय, पण त्यांचा बर्फ फोडणं चालू होता। हो, मी सगळ्यांसाठी सरबत बनवते, आणि थोडेच दिवस आता ह्या किचन मध्ये एकट्या दिसणार आहे कारण त्यांना आता एक पार्टनर येणार आहे। आणि आपल्याला नवीन वहिनी। कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान। साखर टाकली का? हो, बारीक फक्त लिंबू बाकी। हो, हे मस्त थंड थंड लिंबू। नंदेचा राग काढते मी या बर्फावर, नंदेचा राग। काय केलं तुम्हाला नंदेनं? नाही केलं, मेहंदीने काढून दिली। माझ्यापेक्षा सुंदर मेहंदी त्यांना येते बरं का, पण काढून देत नाही। खूप छान काढू आता सगळेजण। संध्याकाळी फंक्शन आहे तेव्हा मस्त छान छान। गाईस, माझ्या अवताराकडे दुर्लक्ष करा, मी जस्ट झोपेतून उठली, पाहुणे आले म्हणून सरबत बनवण्यासाठी। मामा आलेला आहे साड्या घेऊन, त्याच्यामुळे त्या उठलेल्या आहेत, हा, कारण पोरींना घेऊन झोपलेल्या होत्या त्या। माझ्या अवताराला फुल इग्नोर करा सगळेजण। ओके, रात्री त्या रेडी झाल्या ना, मी तुम्हाला दाखवणार त्या रेडी झाल्यावर कशा दिसतात। चलो जल्दी लाओ, हमको जाना है। ओके, आज झाला, आणि त्याच्यानंतर ही आलेली एका तासानंतर। त्याच चालू होतं ये बाहेर, आणि मी आले तर ती शंभूला झोपू घालत होती वाटतं। आता जवळजवळ एका तासानंतर फायनली आमचा मुहूर्त निघला आणि निघतोय, आणि स्कूटी घेऊन जायचं आहे। आम्ही दोघे चाललेलो, आज शिवानी नाही आहे, मी 6 महिन्यापासून हातात घेतली नाही, मी नाही। अरे आता सईला न्यायचं नव्हतं म्हणून ही झोपू घातलं होतं तिला, आणि आता ती रडतीये। काय झालं सई, तुला यायचंय का? यायचं अगं एवढं उन्हा आकुमावर विश्वास आहे का तुला? रडती ही आता।
एवढा वेळ झोपी घालण्यासाठी एवढा वेळ वेस्ट केला आणि जे नाही व्हायचं तेच झालं. आता काय करती? चालायचंय का? ही रडती बरं का आमची सई, रडती पण, फक्त हसत नाही ती, रडती पण आहे ना सई. आता घेऊन जाणे की काय काय माहिती. काय करायचं? सई आम्हाला खेळणं बाळा इथं कुठं उन्हात येते ग. मोबाईल ठेवून येऊ का? बघू आता. आम्ही गाडी चालवत नाही. खूप दिवसानंतर आमची आकांक्षा आता स्कूटी चालवणार आहे आणि दादाची ऍक्टिव्ह आहे जी की मी कधी चाललेलं नाहीये. आणि तिच्या मागे बसण्याची रिस्क मी घेते आता. बघू सुरक्षित नेती की काय करते. खूप सारं फिरून आता आम्ही एक शेवटची होप्स घेऊन या दुकानात आलेलं आहे, पण इथं पण आम्हाला ज्वेलरी नाही मिळाली तर ते हँकी घेते आणि त्यातल्या त्यात माझ्या चप्पलना असं धोका दिलेला आहे आणि हे खिळे टोचत आहे. आता पहिले आम्हाला चप्पल शिवणारा शोधावं लागणार आहे, नाही तर घरीच जाऊ नाही शकणार आम्ही. बघू आता हे तर मिळतो की नाही. एक तर उन्हा एवढं जिवार येत आहे फिरायचं आणि त्यातल्या त्यात मी स्कार्फ वगैरे काहीच आणलेला नाही आहे. आता हे शेवटचं काहीतरी घ्यायचं बाकी ते घेतो आणि त्यानंतर लगेच घरी जातो. अरे दे ना. तू घे वर, हे घे तू. तू घे घे ना. घ्यायचं बी नाही द्यायचं बी नाही. मला दे, चल मला दे, दे ना प्लीज, दे लवकर. शैती दिल देतो का मग? नाही कोणालाच नाही द्यायचं का? मम्माला. हे पाटील दुकानात जाण्यासाठी रुसलेले. फायनली त्यांच्या आईने बाहेर पदार्पण केले तेव्हा ते निघले. तर गाईज आता आम्ही मेहंदी काढतोय. आज मेहंदीचा प्रोग्राम आहे आणि दीदीनेच काढली मेहंदी. ही दाखव, ही कम्प्लीट झालेली आहे. असा हात दाखव रे. आई, हळू. खूप वेळ लागलेला आहे पण मला ही मेहंदी काढायला. आवाज येतोय का? यांचाच आवाज जास्त असेल ना? हे यांच्याच गप्पा चालू आहे. आम्हाला खूप आनंद होतोय त्याच्या आम्ही गेली तर. आमची तयारी जरा चालू आहे सध्या आणि मागं सगळे बसलेले. झाल्या का रेडी? इतका वेळ? हा मानाचा आहे ना. आवरा पटकन, चला ना मग. मामी होतं का नाही काम? आवरा पटकन. मामी काही बोलायला तयार नाही बाबा. बोला काहीतरी. सगळे असेच आहे गाईज. ब्लॉग चालू झाला की सगळे शांत. नाही रे गाईज आता मेहंदी होत आलेली आहे. बंटी दादा कसं वाटतंय तुला? छान वाटत राहिलं. मेहंदी पूर्वी आकांक्षानं काढली लग्नाला सांगाच वाटतं भाजी. तलवारी एवढ्या मोठ्या पण मेहंदी काढायला फक्त मीच होते. आणि खरं बाकीचे क्रेडिट मला द्यायचं. okay? म्हणजे आमची बुराई करण्यासाठी काढला का? Yes, yes. हे सगळे मित्रमंडळी थांबलेले आहे. आता थोड्याच वेळात फोटोशूट आहे आमचा. फोटोशूट आणि या नुसतं मेकअप मध्ये टाइम घालता. सुरेशची बहीण असल्यामुळे मी काय काम करू? स्वामी हाय कर. हाय. आज सिनेमॅटिक रील काढणं चालू आहे पण त्यात एवढे फेक रिॲक्शन दिली.
म्हणजे अगोदर मेहंदी तर काढली पण आता ना व्हिडिओ शूट साठी एकदम फेक याचं मी हे पण नाही काढलेलं बघा तसंच चालू आहे. आणि शिवानीने सुद्धा तेच केलेलं आहे माझ्यासारखं. मला वाटलं मोठं रंगण ती पण तिनं काही नाही केलं. तू काढ हा तू काढ कारण आधी मी काढताना येले सारख ना बाई. अगं तो तर काढायलाच नाही म्हणे पण मी काढली तरी मी कारण तो म्हणे नुसतं पी काढ पण मी इथं ते काढलेलं आहे तरी बजबरीचं तर छान झालं. काय किती फेकपाला काय गप्पा मारल्या हसण्यासाठी. आता त्या सिनेमॅटिक मध्ये आवाज तर नाही येणार आहे त्यात सॉन्ग येणार आहे त्यामुळेच अशा फेक रिॲक्शन चाललेले आमच्या. आणि आता हा एक माईक ना मी लावलेला आहे हा जो माईक आहे तो आता सगळ्यांकडे असा फिरवायचा आहे जे जे बोलन त्याच्याकडे हा माईक फिरवायचा आहे तरच आवाज येईल कारण एवढे सगळे जण आहे त्याच्यात आवाजच येत नाहीये कोणाचा. हा तू बोल. टेक्नॉलॉजी याचं हे एकच फिक्स आहे टेक्नॉलॉजी काय काय माहिती काय नाही याचं लॉजिक नाही नाही बेटा. त्याचं लॉजिक आहे की तो जरांगेच्या प्रतिष्ठेखाली चालतो म्हणून प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजी आहेच म्हणत असत. सगळ्यात रिअल स्ट्रगल चालू आहे ते म्हणजे शार्वी आणि प्रिशाचं शूट घ्यायचं ते बघा आणि त्यानंतर सगळ्यात जी छोटी मेंबर आहे आमची तिचं घ्यायचंय. काय माहिती पण रिॲक्शन देते की नाही. रुची काय नाही गावर कोपऱ्यात बसलेला आहे काय माहिती निवांत बस. बापरे हा तिकडे फोटो काढायचे का. आतमध्ये एवढी जास्त गर्दी झालेली त्यामुळे आम्ही सगळे जण ना बाहेर आलेलो आहे कारण आतमध्ये सगळे व्हिडिओ शूट चालू आहे. काय हरीश आवाज देतोय त्यामुळे आम्ही बाहेर थांबलेलो आहे आणि गरमी पण खूप जास्त होतीये. खूप जास्त गरमी आहे त्याच्यामुळेच कळत नाही काय करावं काय नाही. हा आणि आमच्या दोघांचा पण व्हिडिओ शूट राहिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे पण म्हटलं सगळे होऊन द्या त्याच्यानंतर आम्ही काढतो कारण आधी मोठ्यांचे होऊन देते. मम्मा तुम्हाला बोलवलं काय ओके. इकडून तिकडून नुसता आवाज चालू आहे ब्लॉग मध्ये तुम्हाला आमच्या दोघांचा कमी बाकीचाच आवाज जास्त आहे. ही जरी मेहंदी आहे उद्या तर काय होईल काय माहिती आवाज येईल. हाय आता 10:30 वाजले मी जेवलेली नाही एवढी जास्त भूक लागलेली की फोटो काढायची पण इच्छा नाही. तुला चिप्स आणलं होतं ना. हा आणलं होतं पण त्याने थोडी भूक जाती. तेवढी थोडी भारत गेली असेल. हा तेवढं आहे कारण ना आता कस तरी होतंय मला आता इच्छा नाही. आम्हाला रील वगैरे पण काढायच्या होत्या कारण आम्ही ठरवून ठेवलेल्या होत्या वय पण आता म्हणजे काय असतं नेमकं. हा आणि हे दोघांना फोटोसाठी वेटिंग वर आहे कारण ही आतमध्ये गेल्यावर रडतीये त्याच्यामुळे. बिट्टू इकडे बघ